महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं नवनीत कावत यांच्या मध्यस्थीनं उपोषण मागे. महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी आणि सीआयडी तपासाची मागणी. 1 महिन्यात आरोपींना अटक करण्याचं पोलीस अधीक्षकांचं आश्वासन. शिवसेनेकडून विधिमंडळ समित्यांसाठीची नावं सादर. एकनाथ शिंदेंनी नावांची यादी विधानसभा अध्यक्षांकडे केली सुपूर्द. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून अधिकृत नावांच्या घोषणेची शक्यता. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांची टीका. तो लठ्ठ आणि वाईट कर्णधार असल्याची पोस्ट. वादानंतर पोस्ट केली डिलीट. रणवीर अलाहाबादियाला मोठा दिलासा. पॉडकास्ट युट्यूबवर अपलोड करण्याची सुप्रीम कोर्टाकडून मिळाली परवानगी. नाशिकमध्ये जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत उन्हामुळे बदल. दुपारऐवजी सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरणार. मुंबई आणि दिल्लीतील 4 ठिकाणी पॅन कार्ड क्लब गैरव्यवहार प्रकरणी ईडीची छापेमारी. 4,500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप. बदलापूरमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी. किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती. हाणामारीची सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. नाशकात गोमांस घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांच्या ताब्यात. भाजप कार्यकर्त्यांनी कंटेनर अडवत पोलिसांच्या केला स्वाधीन. मुंबईसह गोमांस परदेशात विक्रीसाठी जात असल्याचा संशय. लातूर नांदेड महामार्गावर भीषण अपघात. महामार्गावरील नांदगाव पाटी इथं बस उलटली. बसमधले 40 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती. काहींची प्रकृती गंभीर. आणि सांगलीत पत्नीकडनं मुलाच्या मदतीनं पतीची हत्या. पोलिसांनी 3 जणांना केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.